खंबीर करी देवा सारखी मूर्ती ज्ञानदेवा सारखी मूर्ती ज्ञानदेवा सारखी मूर्ती ज्ञानदेवा सारखी मूर्ती न देखो मनती देवराया न देखो मनती देवराया सोपानी नाथ ते लोटांगण मुक्ताईने धरिले चरण सोपाने घातले लोटांगण आणि मुक्ताईने धरिले चरण संत करिता की स्तवन पांडुरंग रायाचे. अतिशय महत्वाचा भाग आपण श्रवण करतो ज्ञानोबारायांच्या समाधीचा. माय बाप हो, हा समाधीचा सोहळा निवृत्तीनाथ देखील 10 दिशा मोकलून रडू लागले. कितीही मनाचे समाधान केले तरी मन राहत नव्हतं. निवृत्तीनाथांची ही अवस्था पाहून नामदेव महाराज म्हणतात, हा साक्षात हुताशनच पेटला आहे. निवृत्तीनाथ म्हणजे कोण? सर्वांचा दादा. आणि दादा जर 10 दिशा मोकलून रडू लागले, कोणी कोणाचे समाधान करायचे? कोणी कोणाला शांत करायचे? निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा, तृण रानो माळा पांगलासे. बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओग बारा वाटा मुरड ताती. पेंडी असते पेंडी. एवढ्या मोठ्या पेंडीला जो आळ्यानं बांधला जातो, तो आळाच जेव्हा तुटतो ना, तर त्या सगळ्या काड्या सैरभैर होतात. तळ्याचा जर पाठ फुटला तर तो ओघ 12 वाटाला निघून जातो. सोपानदेव मुक्ताबाई यांनी तर हा मोठा आकांत मांडला. आम्हा माता पिता दिव्य ज्ञानेश्वर, अम्मा माता पिता दिव्य ज्ञानेश्वर, अम्मा माता पिता दिव्य ज्ञानेश्वर. आणि आता घर विश्रांतीशी, नाही आता घर विश्रांतीशी, विश्रांतीशी. आम्हा माता पिता दिव्य ज्ञानेश्वर, आम्हा माता पिता दिव्य ज्ञानेश्वर, अम्मा माता पिता दिव्य ज्ञानेश्वर, अम्मा माता पिता दिव्य ज्ञानेश्वर. हरिवीन खोपी पडिले ओस, 10 दिशा पाडस भ्रमताती. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा झाले नाही. सोपान काका आणि मुक्ताबाई म्हणते, लहान होतो आम्ही, आम्हाला आमच्या आईवडिलांनी त्यागलं, आम्हाला एवढं दुःख झालं नाही. पण आता आमचं हे दुःख आम्ही कसं आवरायचं? आमचा ज्ञानराजा चालता बोलता
सर्वांगीण आमची काळजी घेणारा आता आमच्यातून निघून चाललेला आहे. हा करडा फोडला सर्वांनी. कोणत्या मुखानं हे सगळं वर्णन करावं अशी अवस्था संत नामदेवाची झाली. रुक्माईचे कानी सांगितली गोष्ट आणि विस्ताराचे ताट ज्ञानदेवा. पांडुरंग परमात्मे आले आणि आईसाहेब उभ्या होत्या, त्यांच्या कानात एक गोष्ट सांगितली. काय म्हणले करायला पाहिजे? ज्ञानदेवा लागे चंदनाची ओटी. सुरुवात झाली. पंचारती होती आनंदाच्या. गंध आणि अक्षरा पुष्प परिमळा घेती ओस गळात नामदेव. ज्ञानदेव स्वस्त देवा ओसंगळा माळा घाली गळा नामदेव. सिद्धेश्वराच्या समोर असणारा शिवाचा ढवळा नंदी त्याला उठवला. सिद्धेश्वराच्या समोर नंदी असतो ना, आजही आहे. आपण जाऊन पहा. त्या नंदीला उठवलं आणि आतमध्ये गुहा होती. गुहा, त्या गुहेचं द्वार आणि त्याची शिळा उघडली आणि माय बाप हो, आतमध्ये चित्ररत्नांचं आसन तयार केलं. त्यावरती धुवट वस्त्रांची अमोल घडी घातली. तुळशी बेल द्रुवा दर्प फुले टाकून पसरून दिली. माऊलींनी 108 ओव्यांचं नमन केलं आणि जेव्हा समाधी स्थानाकडे जाण्यासाठी उठू लागले तेव्हा त्यांच्या कपाळी केशराचा टिळा लावून गळ्यात तुळशी पुष्पांच्या माळा घातल्या. सर्वांनी माऊलींना वंदन केलं. ज्ञानेश्वरांनीही सर्वांस वंदन करून समाधी स्थानाला प्रदक्षिणा घातली आणि ते जेव्हा समाधी स्थानात प्रवेश करू लागले तेव्हा सर्वांनी त्यांच्या नामघोषाची गंभीर गर्जना केली. ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊलीने नमस्कार केला आणि ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. आणि असं म्हणून डोळे मिटले. एका बाजूला निवृत्ती एका हाताला धरले आणि दुसऱ्या हाताला पांडुरंग परमात्म्याने धरले. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर. देव निवृत्ती या